सन्माननीय मंच, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख अतिथी, धुळे ग्रामीणचे युवा आमदार, आम्ही ज्यांना मोठ्या आदराने प्रेमाने रामदादा भदाणे म्हणतो, ते आमचे रामदादा भदाणे आणि सर्व उपस्थित माझे सहकारी बंधू आणि भगिनी. मित्रांनो, सुरुवातीला मी नगाव एज्युकेशन संस्थेचे शिल्पकार कैलासवासी अण्णासाहेबांना वंदन करून माझे मनोगत व्यक्त करीत आहे. कारण त्यांच्यामुळेच माझ्यासारख्या एका शेती कामगाराचा मुलगा एवढ्या मोठ्या संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून कामकाज करण्याची मला संधी उपलब्ध झाली. मित्रांनो, जीवन जगत असताना अनेक संघर्ष करावे लागत असतात आणि त्या संघर्षातून माझं एक उदाहरण आहे. मी अण्णासाहेबांचंही काम पाहिलं, त्यांच्या कारकिर्दीत मी काम केलं. धुळे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब मनोहरजी भदाणे यांच्या अंडरमध्ये सुद्धा काम केलं आणि आमचे युवा आमदार आदरणीय रामदादा यांच्या सहवासातसुद्धा काम करण्याची संधी मिळाली. सुरुवातीला मी एक ऐकलं की रामदादांना जेव्हा तिकीटची कश्मकश सुरू होती आणि जेव्हा शेवटचा दिवस होता, त्या दिवस रामदादांचं तिकीट फायनल झालं. रामदादा ऑफिसमधून निघाले आणि मी स्कूटीवर नगावला गेलो. मी स्कूटी डायरेक्ट फेकून दिली. दादा येत होते. दादांनी डायरेक्ट माझे गळाभेट घेतली. म्हटलं, दादा हार्दिक शुभेच्छा. अशी सादगीपूर्ण रामदादाचं जीवन आहे. त्यांचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्याला म्हणता येईल. नंतर आदरणीय शिंदे सरांनी कधीही हा आपला आहे, हा परका आहे, यांना मदत करावी नाही करावी असा विचार केलेला नाही. 17 डिसेंबर 2017 माझं मुलीचं लग्न झालं. मला सरांनी फोन केला की सर, मी खूप लांब आहे, लग्नाच्या वेळीस मी उपस्थित राहू शकत नाही, मी दिलगिरी व्यक्त करतो, परंतु संध्याकाळी मी नक्की येईल. 9:30 वाजता रात्री नानासाहेब आपण आणि दिनेश भाऊ रावेरहून माझ्या घरी आले. माझ्या मुलीला शुभेच्छा दिल्या आणि 5,000चा चेकसुद्धा दिला. अशी अनेक कामं जेव्हा पतसंस्थेत आम्हाला आर्थिक अडचण यायची तेव्हा आपण कधी निराश न करता सदैव आम्हाला मदत केली. आम्ही रिटायर जरी झालो तरी स्नेहसंबंध हे आपले कायम राहतील. पुनश्च या पतपिढीला आकाशात उंच भरारी ती घेऊ अशी मी शुभेच्छा देतो. बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.